आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर इथे मी अंडी आणली आहेत. येताना मला माहितीच नाही की अंडी घरी होती, आणून ठेवली होती. तर इथे मी छान बघू शकता स्वच्छ धुवून घेतली आणि अंडी स्वच्छ धुवूनच ठेवतो, कारण की अंड्यांवरती थोडी घाण असते, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतली. आणि कधी तुम्ही अंडी कुकरमध्ये बॉईल केली आहे का? एकच सिटीमध्ये छान आणि मस्त अंडी बॉईल होतात, गॅस वाचते आणि आपली मेहनतसुद्धा वाचते. तर इथे मी चटणी बनवली आहे, छान अशी ग्रीन चटणी, ब्रेड चटणी म्हणू शकता तुम्ही त्याला. तर इथे चटणीसुद्धा रेडी झाली आपली. छान काढून घेता एका ह्याच्यात चटणी. तर बघू शकतात ब्रेडवाली चटणी आहे, छान आणि टेस्टी नारियलवाली. तर बघू शकता अंडे एकही फुटले सुद्धा नाही आहे. छान आणि मस्त आपला टाईम वाचतो, गॅस वाचते, मेहनत वाचते. अशा पद्धतीने बॉईल करून बघा. तर इथे मी छान असे गोल्डन फ्राय करून घेतले हळद टाकून. तर बटाटेसुद्धा फ्राय करून घेतले आणि मसाला छान असा भाजून घेतला आहे. अद्रक, लसूण, टोमॅटो आणि घरचेच मसाले ॲड केले, ते सुद्धा छान खूप टाईम भाजून घेतले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया फ्राय केले होते अंडा आणि बटाटा. छान मिक्स झाल्यावरती थोडं झाकण लावून अशाच दोन तीन वेळा अशीच प्रोसेस करायची आपल्याला. अशा पद्धतीने झाकण लावून छान मसाला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हलकंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण की मला ड्राय नाही तर अंडा कढी हवी होती, हलका ग्रेव्हीवाली. तर छान आपली रेडी झाली अंडा कढी. तर आता मी गॅस बंद करत आहे छान अशी. तर इकडचा मेनू अंडा कढी, राईस आणि ग्रीन चटणी सँडविचवाली असा मेनू होता. सगळं व्यवस्थित झाकून वगैरे गॅस वगैरे क्लीन करून जात आहे मी घरी. तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी कशी होती.